हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे बनवणार आहोत दिवाळी स्पेशल असा घरातील सर्वांचा आवडता असा शेवचा लाडू. आज आपण येथे शेवचे लाडू बनवणार आहोत. हे शेवचे लाडू मला माझ्या आईने शिकवलेले आहेत. त्याचप्रमाणे मी हे येथे बनवलेले आहेत. तुम्ही ते बघून घ्याल. हे लाडू दिसायला जसे फार छान दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत, त्याचप्रमाणे हे लाडू करताना फार मेहनत सुद्धा घ्यावी लागते. हा लाडू बनवताना आपण या लाडूसाठी साखरेचा पाक बनवणार आहोत. हा पाक परफेक्ट झाला की समजा लाडू सुद्धा परफेक्ट होणारच. तर मी येथे याचे अचूक प्रमाण सांगितलेले आहे. तुम्ही ते बघू शकता आणि त्याचप्रमाणे हे लाडू करू शकता. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात. येथे मी 1 किलो दळून आणलेले चण्याचे पीठ घेतलेले आहे. येथे मी अशा प्रकारे थोडेसे मीठ आणि थोडासा किंचितसा सोडा टाकून हे पीठ अशा प्रकारे मळून घेतलेले आहे. पीठ मळून झाल्यानंतर अर्ध्या तासाने चकलीच्या भांड्यात हे पीठ घालून अशा प्रकारे त्याची शेव पाडून घ्यायची आहे आणि तेलात तळून घ्यायची आहे. साधारण 2-3 मिनिटे ही चांगली दोन्ही साईडून तेलात तळून घ्यायची आहे. तळून झाल्यानंतर त्याचे हाताने अशा प्रकारे आपण तुकडे करून घेणार आहोत. तुम्ही येथे बघू शकता मी येथे शेवचे अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत. थोडेफार गरम असतानाच या शेवचे तुकडे करून घ्यायचे आहेत. शेवचे असे लहान लहान तुकडे करताना हाताला ते भाजू नयेत याची काळजी घ्यावी. असे त्याचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर त्याला थोडे बाजूला ठेवायचे आहे. अशी ही तळलेली शेव तुम्ही चिवड्यासाठी सुद्धा वापरू शकता. चिवड्यामध्ये घालण्यासाठी ही शेव तुम्ही नक्कीच येथे बनवू शकता. चला तर मग येथे आपले शेव चांगली बारीक झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे शेव बारीक करून घ्यायची आहे. त्यांचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण शेवचे लाडू बनवण्यासाठी साखरेचा पाक करायला घेऊयात. हा पाक बनवण्यासाठी मी येथे 1 किलो साखर घेतलेली आहे आणि 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे. पाक बनवण्यासाठी हेच अचूक प्रमाण आहे. 1 किलो साखर आणि 1.5 ग्लास पाणी. आता तुम्ही येथे बघू शकता मी साखरेचा पाक बनवायला घेतलेला आहे. येथे मी एका भांड्यामध्ये 1 किलो साखर घेतलेली आहे आणि 1.5 ग्लास पाणी घेऊन त्याचा पाक तयार केलेला आहे. त्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घातलेली आहे. हा पाक तयार करताना गॅस जास्त ठेवूनच करायचा आहे आणि तो एकतारी होईपर्यंत त्याला उकळू द्यायचा आहे. आता आपण येथे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. या पाकमध्ये आपण तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे ते घालू शकता. येथे साधारण पाक तयार झालेला आहे. तार तुटल्यानंतर पाक तयार होतो. पाक तयार झाल्यानंतर आपण थंड झालेली शेव जी आपण तुकडे करून ठेवलेली होती शेव ती या पाकामध्ये घालायची आहे. ही शेव घालताना आपण येथे गॅस बंद केलेला आहे आणि ही थंड झालेली शेव या साखरेच्या पाकामध्ये घातलेली आहे. तुम्ही येथे बघू शकता. आता आपण या साखरेच्या पाकाला आणि या तुकडे केलेल्या शेवला चांगल्या पद्धतीने एकत्र करून एकजीव करणार आहोत. त्याला चांगले एकजीव करून झाल्यानंतर आपण या शेवचे लाडू करणार आहोत. या मिश्रणाचे लाडू करण्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडेफार गरम असतानाच लाडू वळवायचे आहेत. हाताच्या साहाय्याने लाडू बनवून आपण येथे शेवचे लाडू तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येथे मस्त गोडसर मऊसर असे शेवचे लाडू तयार झालेले आहेत. अशी ही शेवच्या लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल अँड बाय बाय. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी घेऊन.